नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा रोचक कहाणीमध्ये स्वागत आहे. मला खात्री आहे की ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडेल. माझं नाव काजल आहे. वय 21 वर्ष आहे. मी माझ्या गावापासून दूर दुसऱ्या शहरात पदवीचं शिक्षण घेत आहे. माझं कॉलेज खूप छान आहे, पण शिक्षणामुळे मला हॉस्टेलमध्ये राहावं लागतं. माझे बाबा माझ्या प्रत्येक लागणाऱ्या गोष्टीची काळजी घेतात आणि वेळोवेळी माझ्या खात्यात पैसे पाठवतात, जेणेकरून मला कशाचीही कमतरता भासू नये. सध्या माझी परीक्षा सुरू होती आणि मी पूर्णपणे मन लावून अभ्यास करत होते. चांगले गुण मिळवावेत म्हणून दिवस रात्र मेहनत घेत होते. सलग 10 दिवस परीक्षा दिल्यानंतर शेवटी माझे पेपर संपले आणि आता मला थोडं हलकं वाटू लागलं. मी विचार केला की काही दिवसांसाठी घरी जावं, जेणेकरून आईबाबांना भेटता येईल आणि थोडा आरामही करता येईल. मी ठरवलं की रविवारच्या दिवशी घराकडे निघायचं. रविवारी सकाळी लवकर उठून थोडंसं सामान पॅक केलं आणि मग बस स्टँडकडे निघाले. बस स्टँडवर खूपच गर्दी होती, पण मला कशीबशी मी माझी बस पकडली आणि खिडकीजवळच्या सीटवर जाऊन बसले. बसमध्ये भरपूर लोक होते. जवळजवळ सगळ्या सीट भरलेल्या होत्या, पण माझ्या शेजारची सीट मात्र अजूनही रिकामी होती. थोड्याच वेळात एक माणूस येऊन माझ्या शेजारी बसला. त्याची अवस्था पाहून मला काहीसं विचित्र वाटलं. त्याचा चेहरा उतरलेला होता, डोळे लालसर दिसत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी विचित्र हसू होतं, ज्यामुळे मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. मी लगेच ओळखलं की हा माणूस नशेत आहे. मी थोडा वेळ त्याला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्याच्या विचित्र हालचाली सुरू झाल्या तेव्हा मी रागाने म्हटले, तुम्ही दुसऱ्या सीटवर जाऊन बसू शकता का? तो माझ्याकडे रोखून बघत हसला आणि म्हणाला, जर तुला त्रास होत असेल तर तू सीट बदलून बस. मी इकडे तिकडे पाहू लागले. कुठे दुसरी रिकामी सीट आहे का? पण संपूर्ण बस गर्दीने भरलेली होती. माझी मजबुरी होती की मला याच सीटवर बसावे लागणार होते. मी विचार केला की लवकरच माझा प्रवास संपावा आणि मी घरी पोचावे. थोड्या वेळाने मी पाहिलं तर तो माणूस डुलक्या घेऊ लागला होता. त्याला झोपताना पाहून मी थोडीशी निर्धास्त झाले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले. प्रवासात मला नेहमी बाहेरचं नजारे पाहायला आवडतात, ज्यामुळे मी माझ्याच दुनियेत हरवून जात असायचे. पण अचानक मला जाणवले की तो माणूस नशेत असल्यामुळे माझ्या खांद्यावरती हात ठेवत होता. हे लक्षात येताच माझा राग अनावर झाला. मी लगेच त्याला झटका दिला आणि म्हणाले, तुमचा हात काढा. पण तो पूर्णपणे नशेत होता. त्याला काही कळत नव्हतं. मी वारंवार त्याला सांगत होते, पण तो ऐकतच नव्हता. हळूहळू माझा खांदा दुखायला लागला आणि माझा राग वाढू लागला. मला काही समजत नव्हते काय करावे. मी तात्काळ कंडक्टरला हाक मारली आणि जोरात सांगितलं, हा माणूस माझ्या खांद्यावरती हात ठेवत आहे आणि मी त्याला काढायला सांगत आहे, पण तो ऐकतच नाही. कंडक्टर तात्काळ आला आणि त्या माणसाला उचलून उठवले. कंडक्टर रागात म्हणाला, हे काय चाललं आहे? सरळ बसता येत नाही का? पण तो माणूस नशेत बडबडत राहिला आणि उलटं कंडक्टरशी वाद घालू लागला. त्याची वाईट वागणूक पाहून कंडक्टरला आणखीनच राग आला. त्याने ड्रायव्हरला सांगितलं की बस थांबवा. जशीच बस थांबली, कंडक्टर आणि काही सहयात्री त्याला ओढत ओढत बसमधून बाहेर काढू लागले. तो नशेत ओरडत होता, पण कुणीही त्याचं ऐकलं नाही. अखेर तो माणूस बसमधून खाली उतरल्यावर मला एक प्रकारचा आराम मिळाला. आता मी कोणत्याही त्रासाशिवाय आपला प्रवास सुरू ठेवू शकते. मी एक निवांत श्वास घेतला आणि खिडकीतून बाहेर पाहता प्रवासाचा आनंद घेत राहिले. तो प्रवास माझ्यासाठी एक धडा होता की कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या वागणुकीला दुर्लक्ष करू नये आणि गरज पडल्यास ताबडतोब आपल्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवावा. मित्रांनो, ही होती माझी कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्रेमाच्या गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार आमच्याशी नक्की शेअर करा. धन्यवाद.